ॲग्रो सिस्टम चॅनलवर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं स्वागत. आज जर बघितलं आपण तर जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये रायपूर या गावामध्ये आलो आहे आणि आज जर बघितलं तर एक जबरदस्त असा एक प्लॉट आहे मिरचीचा. त्याच्यामध्ये कारलं दोडकं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि असा खतरनाक लेवलचा रिझल्ट आपण घेतलेला आहे. तर आज आपण जर बघितलं तर जे शेतकरी जे आहेत त्यांच्याकडूनच ऐकू आपण थोडं की रिझल्ट कसा आहे तर आणि त्यांनी कुठले कुठले प्रोडक्ट वापरलेत यावेळी 1-2 मिनिटं आपण बोलू. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव? माझं नाव बंडू सोपानराव कुकडे, राहणार रायपूर, तालुका परतूर, जिल्हा जालना. तर सर बघा, हा तुमचा मिरचीचा प्लॉट आहे. तर कसं वाटतं तुम्हाला या मिरचीच्या प्लॉटमध्ये? मिरचीचा प्लॉट तर सध्या तर चांगला आहे. 30 दिवसाचा प्लॉट आहे सर आम्हाला. ओके. आणि कुठले कुठले प्रोडक्ट वापरले बरं तुम्ही ड्रिचिंगसाठी वगैरे? त्याला ड्रिचिंगसाठी आपण सनगार्ड हे वापरलंय, सनगार्ड, सॉइल केअर, सॉइल क्लिअर. याला 6 दिवस झाले वापरून सध्या. ओके. तर कसं वाटतं बरं तुम्हाला हे दोन्ही प्रोडक्ट तुम्ही जे वापरले? नंबर 1 चा रिझल्ट आहे, नंबर 1 चा. तर काय बदल वाटते बरं आजपर्यंत? समजा तुम्ही 30 वर्ष झाली शेती करताय, 30 वर्षाच्या आज समजा 30 वर्षाच्या पाठीमागं आणि आताच्या शेतीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो? म्हणजे मी आतापर्यंत मिरची लावित आलेलो आहे. ओके. तर आतापर्यंत अशी मिरची मी दरवेळेस लावली तरी क्वालिटी दिसली नाही, कधी फेलच होतो, कधी बी फेल. ओके. तर काय वाटतं तुम्हाला? आणि फवारणीसाठी कुठली कुठली वापरेल बरं? फवारणीसाठी आता सन ग्रोथ जर बघितलं तर फवारणीसाठी सनग्रीन, सनबूस्ट, सन मॅजिक, सुपर स्ट्रायकर, सनसीड या सगळे प्रोडक्ट त्यांनी फवारणीसाठी वापरले. कंटिन्यू 3 फवारण्या केल्या. ओके. तर 3 फवारणीमध्ये तुम्हाला किती बदल वाटते बरं? बदल म्हणजे जसं मारणं सुरू केलं तेव्हापासून बदल होत चाललाय. बदल आणि उल्हास येत राहिला रोज प्रोडक्टचा. फवारणी मालिक रोज उल्हास याला उल्हास. तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? बाकी शेतकऱ्याला म्हणजे आता जसं मला अनुभव आला आणि हे अनुभव असा काय लपून गिपून नाही, समोरासमोर आहे सगळ्याच्या. बाकी शेतकऱ्याला मी तर म्हणतो हेच बाकी वापरलं, ऑर्गॅनिकच वापरलं पाहिजे. तर बाकीचे शेतकरी ज्यावेळेस तुमचा प्लॉट बघण्यासाठी त्यावेळेस ते काय बोलतात बरं? काय वापरलं म्हणते, काय वापरलं बोलते. आणि तिसऱ्या दिवशी मला येऊन विचारते ह्या प्लॉटला रोजची रोज तू काय टाकीत चाललाय. ओके. जर बघितलं तर आपण सरांशी पण बोलू की फ्लॅट बद्दल कसं वाटतं सर? 2 मिनिटं. सर आम्हाला इतकं आनंद वाटायला की हे नाही जे प्लॉट केला आम्हाला वाटलं हे दरवर्षीच म्हणजे भाजीपाला करतं आणि फेल जातो, यावर्षी हे फेल होते असं वाटलं होतं. पण यानं खरोखरच या 15 दिवसात आम्हाला सगळ्याला असं बदलच करून दाखवला. हे झाड असे एवढे 15 दिवसा अगोदर असं दररोज बदल दिसायला दररोज. काय वाटतं, ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे का काळाची? नाही, ऑर्गॅनिक शेतीच काळाची गरज आहे. तुमची बाकी शेतीची काही गरज नाही. हे सगळ्यात दोन्ही मधला तुम्हाला बघा, आता जे तुम्ही 30 वर्ष झाली समजा तुम्ही रासायनिक खत वापरत आलेत, त्या 30 वर्षामध्ये आणि आज जे तुम्ही समजा जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेत याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटते खर्चामध्ये बी आणि बाकीच्या समजा डेव्हलपमेंट मध्ये बी आणि क्वालिटी मध्ये बी भरपूर आम्हाला फायदा झाल्यासारखा वाटतो. झाडामध्ये हर झाडामध्ये म्हणजे आमचं काही नुकसान झाल्यासारखं वाटतच नाही आम्हाला. फेल जातो म्हणून याची काही हेच नाही. सर रासायनिक खतात असं आहे की ते तात्पुरतं रिझल्ट दाखवतात, पण तुमचा हा म्हणजे याचा ऑर्गॅनिकचा असा रिझल्ट आहे हा कायमस्वरूपी आहे. तर आणखी वाटतं की तेच सारखं पुन्हा टाकावं लागेल का, टाकायची गरज पडत नाही, पण असं वाटतं की पुन्हा टाकावं लागेल का, पण हे कायमस्वरूपी टिकून ठेवतं असेल असं. हा चालेल. आज जर बघितलं आपण ह्या गावामध्ये आल्यानंतर शेतकरी जर बघितलं तर जबरदस्त लेवलला खुश आहेत. एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू.